हॅलो एव्हरीवन, नमस्ते नमस्कार. माझं नाव आहे ओमकार. वेलकम टू माय ब्लॉग. आज आहे धनतेरस. सो आज धनतेरसच्या निमित्त दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला आणि तुमच्या फॅमिलीला. आणि थँक्यू सो मच माझा ब्लॉग बघण्यासाठी. आणि आज धनतेरस आहे. सो आज ऑफिसमध्ये सरांनी लंच ठेवलाय. मी ऑफिसला जाणार आहे आणि लंच करून म्हणजे ऑफिसमध्ये देवीची पूजा होणार छोटीशी, आणि त्याच्यानंतर आम्ही लंच साठी जाणार आहे. लंच करू आणि वापस येऊ. बाकी काय नाही, आज वर्किंग नाही आहे. सो त्याच्यासाठी मी आज कुर्ता घेतलाय. सांगा कमेंटमध्ये कसा लुक वाटतोय माझा. माहितीये मला, मी हँडसमच आहे आणि थोडा काल हेअरकट पण केलाय. बाकी जे काय थोडे थोडे क्लिप्स असतील मी ट्राय करीन ब्लॉग मध्ये ऍड करायचे, कारण की ऑफिसमध्ये माहिती नाही मी ब्लॉगिंग वगैरे करतोय. आणि मी या टायमाला सिरियसली घेतलंय ब्लॉगिंग. सो मी कंटिन्यू राहणार. आणि असंच मला सपोर्ट करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बघतायत व्हिडिओ, लाईक पण नाही करत आहे, कमेंट पण करा. ठीक आहे, हळूहळू होईल. सो आणि केसाला हात कमी लावायचा आहे असं मम्मीने बोललं. ठीक आहे. सो मम्मी, आज तर जेवण तुला बनवायचं नाही, आज मी भारी खाऊगा. तुम्हाला बनवायचंय, पण मी आज चांगलं खाणार आहे बाहेरचं. पण काय मतलब नाही, व्हेज खायचंय. पण ठीक आहे, आज देवीची पूजा आहे. सो व्हेज खाणं ठीक आहे, नॉनव्हेज नाही. सर एवढ्या महाग हॉटेलमध्ये नेत आहेत, पण तिथे पण जाऊन व्हेज खायचं आम्हाला. दिवाळीचं नुसतं फरसाण वाढ नुसता. काल रात्री मम्मीनी फरसाण नाही, आपलं हे फरसाण बोलतोय. मम्मीने फराळ बनवलेला आहे. काय काय बनवलं मम्मी? करंजी, शंकरपाळे आणि लाडू. आज चकली बनवणार आहे, पण मी ऍड नाही करू शकलो क्लिप्स वगैरे अँड ब्लॉग पण, कारण मला टाइमच नाही भेटला. सो आता भेटूया असंच ब्लॉग मध्ये, कंटिन्यू राहा. आयला काय होऊ नाही. गाईज, मी आलो ऑफिसवरनं 5:30 वाजता आणि मी ब्लॉग कंटिन्यू करतोय. ऑफिसमध्ये जसं मी तुम्हाला दाखवलं, जास्त नाही पण थोडेच क्लिप घेतले. आणि आलो तर काय, मम्मी लाडू बनवत होती. लाडू बनवलेत, आता झाले. शंकरपाळे बनवले मम्मीने, करंज्या बनवल्या, लाडू झाले, चिवडा पण बनवलाय. आता फ्रेश वगैरे झालोय आणि मी चेंज पण केलंय. सो शॉर्ट कुर्ता घातलाय आज आणि आता रात्रीसाठी. आणि सो आता बघू पुढे काय आणायचंय. मम्मीला काय आणून द्यायचंय? दूध आण, भाजी आण, भाजी पण आणायची. भेंडी आण पाव किलो भेंडी. रांगोळी आण पुरवायचं. तू त्याच्या आधी पण आपण नाहीये का, मला पण आलं रांगोळी. ठीक आहे. आणि एक राणी कलर आण आणि हिरवा कलर आण. तू आता मला बोलली फक्त व्हाईट कलर आण, आता बोलते दोन्ही कलर आण, राणी कलर आण आणि कलर आण. मी व्हाईट कलरचा आणतो, पाहिजे तर तू उद्या आण. आजच्या दिवस ठीक आहे, दिवे वगैरे लावूया. ठीक आहे. सो आता जातो दूध आणायला आणि रांगोळी आणायला. आणि ऑफिसमध्ये आम्हाला सरांनी बोनस पण दिला आणि चिवडा आणि काय दिलं सर, ये दिया है हमको, मिठाई दिया है, सोन पापड़ी है शायद और मिठाई. सो ठीक आहे, अच्छा आहे. आणि मस्त, एवढं जेवण मस्त होतं आणि खूप पोटभर जेवलो. सरांनी मस्त, म्हणजे हर वर्षी असे एकदम महाग हॉटेलमध्ये नेतात सर बाबा, पण जेवण पण मस्त होतं. सो चांगलीच गोष्ट आहे. काय आणायचंय? दूध आणत दे, पैसे दे मला लवकर. घर बघा केवढा छोटा आहे, कधी मोठ्या घरमध्ये जाणार. थकलोय यार मी या घरात. काय आणायचं? कलर 30 रुपये कलरचे. 30 रुपयाचे कलर.
म्हणजे फक्त white color. व्हाईटचा एक गिलास आहे आणि एक राणी कलर आणि एक हिरवा कलर असतो. 10,000 रुपयाला भेटतो. 10,000 रुपयाला एक गिलास आहे. आणि काय 25 हे 30 रुपये तर त्या 30 रुपयाची काय भेंडी कशी पाव किलो असते पाव किलो आणि भेंडी 50 रुपये दूध. 50चं दूध, पाव किलो भेंडी आणि कलर. सो चलो तरी आम्ही काम नाही करत आहे. त्या लाडूवर पाय द्यायची बाबा. उचलते लाडू. चक्कीवाला एवढा हारानी आहे. हा ठीक आहे. सो एवढं जाडं दळून दिलंय काय सांग त्याची लग्न मारूया का त्याला. मला आज संध्याकाळी बरोबर. चलो चलते दूध लाने. पाव किलो भेंडी कितने का है? पाव किलो भेंडी है ना. कलर कैसा है? 10 रुपए डब्बी. 40 के है, 20 के है, 10 के. ये व्हाइट वाला दे दो 10 का. 20 का 3 गिलास है. 10 का दे 10 का दो. 1 गिलास. हाँ दे दो. और इसमें का है ना एक हरा और ये वाला दे दो. ये 10-10 का है ना. पापड़ी 2. हा हे गे भेंडी अजून दूध आणि काय दिमाग खराब. 10 रुपयाचं एवढंच कलर दिला आणि हे 10-10 रुपयाला डब्बे में दिया है कलर. आणि भेंडी कशी पाव आहे मम्मी? 20 रुपये पाव बोलली. अरे बाबा काही ठीक आहे 10 रुपये राहिले. 10 रुपयाला डब्बे में कलर दिया है. यही चाहिए था. मी एखादा कलर. अरे मग मला काय माहिती राहतील का नाही. नंतर मी बघितलं माझ्याकडे. अरे नंतर राहिले पैसे मम्मी. 30 रुपये आणि 10 रुपयाची 50चं दूध आणलंय. चल मैं जा रहा हूँ बाहर टाइमपास करने. जेवण बनव. अजून काय ते नेक्स्ट जन्मात पोरगी बनून येतो तेव्हा जेवण बनवतो मी. ठीक आहे. आता शिकायला लागेल मला. शिकायला जन्म जाईल माझा. शिकायला जन्म जाईल माझा. आता कधी मला इमर्जन्सी कुठे काम असलं किंवा जायचं असेल. अरे तेरे बिना मैं हूँ क्या मेरे बिना तू. अरे बाबा टाइम ऐसा टाइम तब देखा जाएगा. मैगी बना लूंगा मैं. राहू शकतो काय तब मैगी बना लूंगा मैं. मॅगीने काय होणार आहे गो. कोणची रांगोळी बनवते. माझ्या मम्मीची क्यूट छोटीशी रांगोळी. आता आम्हाला येत नाही पण मम्मीला येते तर बना मम्मी तू रांगोळी. ब्लॉग चालू था रे मेरा. सो मी माझ्या फ्रेंड सोबत आता गोळ्या घ्यायला आलोय. 2-3 मेडिकल झाले. आम्ही गोळी बघतो पण गोळी भेटत नाही. तर अजून कोणत्या मेडिकलमध्ये गोळी भेटते बट दुसऱ्या कंपनीची. सो आम्हाला तीच कंपनीच पाहिजे. अरे यार रस्त्याची वाट लावली. गीला कैसे हो गया है? पाऊस आलेला की काय? कोणीतरी मूत्र विसर्जन तर नाही केला रोडवरती. कारण पाऊस पण नाही आणि काय नाही. एवढा कोण शी अपशब्दांचा वापरू नये. होळी बघायला चाललोय का आपण? जुडिओला चाललोय.
लाईफ मध्ये काय थ्रिल नाही आमच्या आणि बनवतो आम्ही रील आहे. So take a ride. हा चिल म्हणजे काय म्हणजे माहिती नाही. डाल राइड में चला रहा है क्या? चलाने नहीं आता गाड़ी. काजू कतली मेडिकल. इसका भी नाम डेल्टा मेडिकल है. किती मेडिकल खुललेत काय माहिती. लोक बिचारे बिमारच पडतात. बापरे इथं तर मास्क लावून बसलाय पोरगा. पोराना बिराना तर नाही. हा ना महेश लग रहा है. आता इथे बोललो ना बाहेर डुप्लिकेट आहे. मध्ये लाडू फराळाचे. सिद्धू मेडिकल मध्ये फराळ भेटतो. फराळ ठेवलाय. काय करतोय? प्रोटीन बार घे. अरे यार जिम लगाने का यार. चॉकलेट चॉकलेट कुठे आहे? याच्याकडे पण नाही कुठे. चाराण्याची मुर्गी बारण्याचा मसाला करतोय तू. लिहून घे रे डायरी मध्ये. आम्हाला गोळी पाहिजेच. कब आएगा? कल सुबह. कल संडे है. कल संडे. काले संडे है क्या? काले नहीं आ सके. G-Pant 40 ये भी बोलो कल मिल जाएगा ना. संडे तो भी आएगा. 2 डिस्ट्रीब्यूटर ओपन रहते हैं तो उसमें डालेगा. रात को डालेगा तो आ जाएगा. ठीक है कल मॉर्निंग में आते हैं हम लोग. धन्यवाद. त्याला वाटलं आम्ही मोठे ब्लॉगर आहे. जज्बात बदल दिए. अरे पण छोटे केस घाण वाटतायत रे आजकाल. असं वाटत मोठे केस ते चांगले वाटतात. छोटे बाल डिसेंट लुक आ रहा था. बड़े बाल एस्थेटिक. आई डोंट वांट टू बी एस्थेटिक. ये सलून वाला बंद हो गया क्या? नहीं चालू. थोड़ी सी आइसक्रीम खा रही. भाई 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 भाई. आता झाला असता आपला. अरे यार ब्लॉग मध्ये शिवाय नाही द्यायच्या तरी देतात. खूप सारं आता मला कट करावं लागणार आहे. अरे धुम्म झाले धुम्म झाले. काळी चिमणी कशी आली बाईक वरनं. हा ना तुकडे गावा कुड़ियों हो जाए फैक्स. अरे यार हा रस्ता पण बंद करून ठेवलाय. फालतू चालले खूप. इधर इधर से लेने का उधर से ले. आम्हाला गोळी तर नाही भेटली आहे. त्यांना लिहून ठेवलंय. हा इथे पण आहे ना मेडिकल. बाबा ती परत आली रिक्षा. एक बाई भाई रायडर सारखी चालवत होती. आता आम्ही घाबरलो. आता बघूया इथे भेटते काय. काहीतरी भेटेल वाटतं. ते पण गोळी नाही वाटतं. बघ विचार आता. फॅमिली ब्लॉग हे भेटला. आपण दुनिया फिरलो आणि सेम है क्या? दूसरा कंपनी है? पैकिंग नहीं है. 15 का आया. नहीं मतलब अलग कंपनी नहीं है ना. कंपनी वही है. मिल गया फाइनली.
आली. रांगोळी तू वाढली? तूने निकाली क्या रांगोळी? अरे मी विसरलो मम्मी, आता लक्षात आलं. काय मैदा आणायचा. तिथे काम अरे ती पॅन्ट आणली माझी. उद्या आज पाहिजे, आता पाहिजे. मग काय रात्रीचे अर्धा आणू? हा आलाच लागेल. कुठला आणू? दुकानात ना? या खालच्या आणू का इकडच्या? 10 रुपयाचा का 20? अरे थोड़ा पाहिजे पातळ. ठीक है. अभी मैं भूल गया हूँ मैदा लाना, परत वापस मैदा आणायला चालला. मैदा लाया मैंने, भाजी बन रही है. मैं तेरा मैदा लाके दिया मैंने, काम होऊन गया. सो आजचा व्लॉग इथे संपवतोय. आणि ब्लॉग म्हणजे आजचं काय एवढं खास नाही, पण आज ऑफिसमध्ये लंच वगैरे झाला आणि तसंच. अरे मैदाच आहे ना, मैदाच आहे यार. अरे केलंय अरे, हर टाइम माणूस विसरतोय, त्यात काय एवढा. सो आजचा ब्लॉग इथे संपवतो. असंच कंटिन्यू राहा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नवीन व्हिडिओ असंच मी घेऊन येईल, असंच नवीन ब्लॉग घेऊन येईल. सो बाय बाय, हॅप्पी दिवाळी.